मग तुम्ही कुठेही असाल गावी किंवा इथे पण आम्हाला बोलवा आवर्जून ना. मी आता तुमच्याकडनं 2 पत्रिका मागून घेतो, इंडोरची आणि आउटडोर. एकच घेतो. आजकाल बऱ्याचशा पालकांची मुलं ही परदेशी असतात आणि मग ते पदवी वगैरे MS वगैरे घेतले तिथे कॉन्व्होकेशनला पालक तिकडे जातात आणि आपल्या महानगरपालिकेमध्ये मागे येतो. पण ते काय झालं की जे आपल्या जास्तीत जास्त सहवास तो आमच्या मुख्यलेखक म्हणून झालेले आहे. तर ते आता सध्या EO म्हणून प्रशासकीय अधिकारी रोड्सला आहे, ग्रँड रोडला आहे. तर प्रशासकीय अधिकारी EO मॅडम मी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा मनोगत व्यक्त करा. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि सर्व सहकारी आणि उपस्थित. सहसा म्हणजे आर्टसाऊथला घ्यायचं असेल तर असं फार भरून येतं, कारण त्या सगळ्या जुन्या आठवणी दाखवून येतात. आणि पंगेरकरांनी जेव्हा बोलवलेलं तेव्हा काही जमलं नव्हतं, पण ठरवलं आज नक्की वेळात वेळ काढून जायचं. आणि त्यानिमित्ताने म्हणजे पंगेरकरांना तो भेटता येईल पण सगळ्यांची भेट होती. तर काय सांगू, आर्टसाऊथला मी इतकी वर्ष होते, सगळ्यांची खूप छान पद्धतीने काम झालं. एकटीच मुख्य लिपिक होते, त्यामुळे प्रत्येक कामाबाबत तर म्हणजे वेळोवेळी कामं झालेली आहेत साहेबांची पण, म्हणजे सगळ्यांचीच. पण पंगेरकरांचं वैशिष्ट्य म्हणजे कुठलंही काम आम्ही तुला म्हणायचं पंगेरकर हे आहोत हां मॅडम मी आज तुम्हाला नक्की देतो असं म्हणतील आणि खरोखर आज म्हणजे दुपारपर्यंत ती फाईल ते घेऊन येणार, हां मॅडम हे झालं आहे, हे जरा बघा वगैरे असं. तर कधीही म्हणजे सांगायचं म्हणजे भांडाभांडी किंवा काही अपशब्द किंवा मोठा आवाज हा सुद्धा मी कधी ऐकलेला नाही. कारण काही गोष्ट सकाळी झाली तरी इथे म्हणजे आम्ही लिटरली असं होतं की एक रॅपो अतिशय चांगला होता आउटडोर इंडोरमध्ये, की जे काही काम असेल ते डायरेक्ट त्या विभाग निरीक्षक किंवा इव्हन उपअधीक्षकांना सुद्धा जाऊन तर हे हवं आहे, हे आपल्याला पाहिजे. तर कधीही कोणी मला नाही म्हटलं नाही आहे, त्याच्याबद्दल आधी सर्वप्रथम सगळ्यांचे मी थँक्स म्हणते. कारण त्यातूनच मग कामं पुढे होतात. माझे मित्र पंगेरकर, मिसेस पंगेरकर, सर सुप्रिटेंडेंट आणि माझे सगळे मित्र. आज पंगेरकर रिटायर्ड होत आहेत, त्यामुळे त्याच्याबरोबर मी जवळजवळ 2-3 वर्ष तरी आम्ही एकत्र होतो याच वॉर्डामध्ये. चांगलं काम केलं, त्याची साथ मला लागली, माझी साथ त्याला पण लागली. तसा मन मिळावं मित्र आहे, रिटायर्ड होते, त्याबद्दल शुभेच्छा देतो. पुढचं आयुष्य तुम्हाला सुखसमाधानाचं भरभराटीचं जावं. सगळ्या आलेल्या इच्छा मॅडमने सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पूर्ण करा आणि असंच प्रेम आमच्यावर राहू दे, आमचं सुद्धा राहील. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय. तर आता जे काय ज्या सोहळ्यासाठी आपण जमलेलो आहे तो सोहळा आता सुरू होतो आहे. आता ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो त्यांचा सेवापूर्तीचा गौरव सुरू आहे. त्यांच्या या आनंद गौरव सोहळ्यामध्ये आपण सहभागी आहोत. तर सन्माननीय कदम साहेब पंगेरकर साहेबांना ट्रॉफी देत आहेत, महानगरपालिके मानाची ट्रॉफी. त्यानंतर प्रमाणपत्र लष्करी साहेब त्यांना प्रमाणपत्र देतील. सर इथे समोर हे प्रमाणपत्र आहे, तुम्ही जी सेवा केलेली आहे ते सेवेचं तुम्हाला हे प्रशस्ती पत्रक आहे. अतिशय सुंदर आणि उज्ज्वल अशी सेवा तुम्ही केलेली आहे. त्यानंतर आर्टसाऊथ विभागातर्फे पेडणेकर साहेब त्यांना छोटीशी भेट देत आहेत. हा सत्कार समारंभ त्यांचा इथे संपन्न झालेला आहे आणि खरं तर सत्कार समारंभ निरोपाचा कुठेतरी मी आदरणीय कदम साहेबांना विनंती करेन की सुजनजी पंगेरकर यांच्या संपूर्ण महानगरपालिकेतल्या कार्याचा गौरव शाल आणि श्रीफळ देऊन करावा. शाल आणि श्रीफळ देऊन कदम साहेब सत्कार करतात. सर इथे समोर
मंगेशकरांच्या सेवापूर्तीचा गौरव तर इथे समोर श्रीफळ दिलेला आहे. शाल म्हणजे शालीनतेचं प्रतीक आहे. सुजन या शालीसाठी खरंच पात्र आहेत, म्हणून शाल ही शालीनतेचं प्रतीक आहे. एक छोटीशी भेट. शेवटी आपल्याला नाही म्हटलं की निरोपाचं फिर थोडंसं होतं आहे, म्हणून सूर्याचेही हृदय पागळते दिवस मावळत आल्यावर. सूर्याचेही हृदय पागळते दिवस मावळत आल्यावर, कठोर मने हळवे होतात निरोप समारंभ जवळ आल्यावर. आता यानंतर मी कदम साहेब क्षण एक निवृत्तीचा महापालिकेचा निरोप घेण्याचा, एका डोळ्यात आसू जीवलग मित्रांना मुकण्याचा, दुसऱ्या डोळ्यात आनंद बंधनमुक्त झाल्याचा. नियुक्तीपासून निवृत्तीपर्यंत भरभरून मिळाले, जिद्द परिश्रमानं जीवनाचा सार्थक झाले. हसरा तुमचा चेहरा आणि सुंदर तुमचा स्वभाव, हसरा तुमचा चेहरा आणि सुंदर तुमचा स्वभाव, प्रेमळ तुमच्या स्वभावाने पाडता सर्वांना प्रभाव. महापालिकेच्या सागरातील एक शिंपला सुजनजींनी कार्यकुशलतेने ठसा उमटवला. आता पुढचं अतिशय समर्पक आहे. भक्तिरसात डुंबून साईच्या, भक्तिरसात डुंबून साईच्या, साई चाला शिर्डीची वारी करता, श्रद्धा आणि सबुरी ही तत्वे तुम्ही आचरणात आणता. नाती कशी जोपासावी हे सुजनजींकडनं शिकावं, नाती कशी जोपासावी हे सुजनजींकडनं शिकावं. जीव ओतून प्रेम करणं हे त्यांच्या रक्तातच असावं. मायेच्या या झऱ्यामध्ये आज सगळे आप्तसौख्य मित्रमंडळी जमलेली आहेत, तर त्यांनी सगळ्यांना माया लावलेली आहे. तर मायेच्या या झऱ्यामध्ये आम्ही गेलो न्हावून, आज त्यांच्या निवृत्तीने डोळे आले भरून. जमले सारे पूर्वज नभात कौतुकाचा वर्षाव करण्यासाठी, एकेकाच्या चिमुकल्याचा यशस्वी कारकिर्दीचा सोहळा पाहण्यासाठी. ईश्वरचरणी एकच प्रार्थना, ईश्वरचरणी एकच प्रार्थना, लाभो सुख शांती समाधान आणि निरामय निरोगी दीर्घायुष्य सुजनजी पंगेरकर साहेबांना. सुजनजी पंगेरकर साहेबांना मी त्यांच्याप्रती माझ्या सुखदुःखामध्ये ते खूप जवळ त्यांनी पाहिलेलं आहे, खूप मोलाची साथ दिलेली आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून ही त्यांची कविता मी केलेली आहे त्यांच्यावरती. तर मी कदम साहेबांना विनंती करतो की त्यांनी कविता त्यांना द्यावी. जवळ आहे नका समोरून का या ना तुम्ही उभे राहा ते सर थोडं खाली खाली थोडंसं आपल्याकडे हां ते समोर सर यानंतर आदरणीय उपकर्णधार संकलक पश्चिम उपनगरी बळीराम कदम साहेब त्यांचे मनोगत व्यक्त करतात. आणि कॉन्फरन्स घेतलं की मूड वेगळा होतो. उपकरण निर्धारक व संकलक म्हणून आहे ऑफिशियल, पण मी खरं तर सुजनचा मित्र म्हणून जास्त आज उपस्थित राहिलो आहे. सुजनने मला आज्ञा केली होती की तुझ्या हस्तेच माझं, तुझ्या हस्ते, तुमच्या नाही, तुझ्या हस्तेच मला शाल श्रीफळ मिळायला पाहिजे. आणि म्हणून मी आज इथे उपस्थित आहे. नाहीतरी त्याने बोलवलं नसतं तरी कदाचित आलोच असतो. त्याचं नाव बघा काय आहे, खूप छान नाव आहे. नाव पूर्णच झालेलं आहे तो सुजन सदानंद पंगेरकर. आडनाव सोडा, पण तो एक सुजन आहे, चांगला माणूस आहे आणि सतत सदानंद आहे, सतत आनंदी राहणार आहे. त्याला असं कोणीही बघितलं नसेल की त्याचा चेहरा हसरा नाही, असं कधीच बघितलं नाही. मग त्याचं नाव पूर्णपणे तो जगला आहे, सुजन सदानंद. माझी आणि त्याची ओळख मी 5 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर जवळजवळ तो महानगरपालिकेत लागला आणि एकाच डिपार्टमेंटला. कोणाला माहीत म्हणून तो एवढ्या हक्काने बोलतोय मला. मी तिथे टेक्निकल असिस्टंट तांत्रिक सहाय्यक म्हणून होतो आपला संगणक विभागात. आणि तिथे अजित पांचाळ हे असे त्या दिवशी आम्ही जवळजवळ बरेच जण इथे भेटलो होतो जेवणाच्या वेळेला. पूर्ण ग्रुप जो आहे त्यांचा ते सगळे त्या दरम्यान लागले होते 93ला. आणि मी संगणकामध्ये 89 पासून मी तिथे होतो. तेव्हापासून आमची एकत्र काम न करता देखील आमची पूर्ण मैत्री म्हणा, ओळख म्हणा, अशी इथपर्यंत आलेली आहे. सगळ्यांनी त्याच्याबद्दल आता सगळं सांगितलंय. मी नेहमीच बोलतो की मला सगळ्यात शेवटी बोलायला माहिती, आणि मग बोलण्यासारखं तर काही उरतच नाही. शेवटी बोलणाऱ्याचं हे दुःख असतं आणि एक आनंद पण असतो की कमी बोलायचं आहे. 2-4 वाक्यामध्ये आपलं बोलणं मोकळं होतं, बाकी सगळ्यांनी बोलून झालेलं असतं. तरी सुद्धा वैयक्तिक माझ्याबद्दल त्यांचं आणि माझं जे नातं असतं ते कोणाला माहीत नसतं.
तर त्याच्यावर बोललेलं किंवा तो मला कसा भावला आहे, ती व्यक्ती मला कशी भावलेली आहे ते खूप आवडीचं होतं. तुम्ही सगळे म्हणालात की स्टेटस बघतो, तर स्टेटसवर गोदड्यांनी त्यांचं पूर्ण गावात बोलून टाकलं. आणि खरंच हा मला पण प्रश्न पडायचा, असेसमेंटला आहे, काम करतोय आणि वर्षातून 3-3 वेळा गावी कसा काय माणूस हा पळतो. मीही त्याला विचारलं होतं, तुम्ही रजा कोण देतं? हो ना, मी कारण का असेसमेंटला काम करताना हे जे सगळे प्रसंग आहेत त्यातल्या त्यात होळी, शिमगा हा प्रसंग नेमका आमचा मार्चमध्येच येतो. आणि मार्चमध्ये हा माणूस शिमग्याला गावी कसा काय जातो, कोण यांना पाठवतो. पण जिथे इच्छा असते, जिथे आशीर्वाद असतात, तिथे काही प्रश्न येत नाही. सर्च ऑपरेटर म्हणून कामाला लागले, डाटा एंट्री ऑपरेटर, ती त्यांची सवय जी आहे. डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करताना दिवसाचा कोटा ठरलेला असायचं, 7 तास ड्युटी असायची. तर त्या 7 तासाचं काम ठरलेलं असायचं की 7 तासात तुम्ही किती काम करायचं. हे एवढे कामामध्ये फास्ट की 2 तासात काम करायचे आणि 5 तास फिरायचे सगळे, एकटंच नाही सगळे. म्हणजे ती जी सवय, आता कोणतरी बोललं की त्यांना काम करायला सांगितलं की लगेच काम व्हायचं, ती त्यांची ती जी मूळ पोस्ट आहे त्या पोस्टमध्ये ते ठरलेलं असायचं की काम जे दिलेलं आहे ते वेळेपूर्वी पूर्ण करायचं. मला कल्पना नाही आहे ते किती काम करत होते असेसमेंटला, पण त्यावेळेची जी कदाचित सवय लागलेली होती असेल ती अजूनपर्यंत त्यांनी जोपासली. तुम्ही सगळ्यांनी ती सांगितली, याच्याबद्दल कौतुकच आहे. माणूस म्हणून खूप चांगला आहे. माझ्या बाबतीत वैयक्तिक म्हणायचं तर माझं लग्न त्यांनी लावलंय. म्हणजे मी देखील फार गरीब परिस्थितीतून आलोय. माझं लग्न जेव्हा ठरत होतं, मला लग्न करायचंच नव्हतं, पण जेव्हा ठरत होतं तेव्हा मी स्लम म्हणतो जो आता तुम्ही, त्याच्या विभागामध्ये मी राहत होतो. 10-15ची घरी मोठं कुटुंब ते आलं माझ्यासाठी. आणि नेमकं त्या स्थळाने माझ्या बायकोचा जो भाऊ आहे तो याचा खास मित्र, आणि त्याने नेमकी याच्याकडेच माझी चौकशी केली. त्याच्यामुळे आज मला 2 मुली आहेत. म्हणजे मला त्याने अडकवून टाकलं. पण खूप छान झालं, आयुष्य सुखकर झालं अर्धांगिनी मिळाल्यामुळे. पण तू म्हणजे माझ्याबद्दल त्याने एवढं काय सांगितलं की त्यांनी कोणी चौकशीच केली नाही की हा माणूस कोण आहे, कसा आहे, कुठे आहे, स्वभावाला कसा आहे, भोळा आहे की नाही आहे. सुचेतने सांगितलं ना, बस झालं. एवढंच. म्हणजे हा माझा खूप त्याच्याबद्दलचा, आणि मी नेहमी त्याच्यासाठी कृतज्ञच राहतो ह्या एका गोष्टीसाठी. मित्र म्हणून तर आहेतच, पण मित्र शोलेसारखे असतील नाही तर. शोलेमध्ये जो मित्र आहे स्थळ जुळवायला जातो तसे पण मित्र असतील. पण म्हणजे माझी जी कृतज्ञता आहे त्याच्याबद्दलची, मला ते नेहमी भावतं की त्याने माझं, त्याच्यामुळे माझं आयुष्य खूप सुखकर आणि मार्गाला लागलं. आज मी जो काय आहे या दृष्टीने, जो काही मी सेटल आहे तो माझ्या अर्धांगिनीमुळेच आहे. आणि ती अर्धांगिनी मला लगेच हो म्हणाली, काहीही चौकशी न करता ती या व्यक्तीमुळे म्हणाली. म्हणजे तिचा भाऊ, त्याचा मित्र, त्याने सांगितलं कोण बळी कदम, अरे गुन्हा, बस एवढं एकच वाक्य. आणि हे मला याने लग्न झाल्यानंतर सांगितलं की अरे त्याने माझ्याकडे चौकशी केली. अगोदर सांगितलं तर मी याला माझे सगळे छंद सांगितले असते. सुजनबद्दल सगळ्यांनीच सांगितलं की सगळा तो अष्टपैलू आहे. अष्टपैलू नाही, 12 पैलू आहेत त्याच्याकडे. म्हणजे आताच एका त्यांच्या मुलाने सांगितलं की बाबा आल्या बाटल्या भरतात. बाटल्या भरतच नाही, ते बाटल्या उघडतात पण. म्हणजे खरोखर छान माणूस आहे एकदम. म्हणजे कोणालाही हेवा वाटावा, कोणालाही हवा असा वाटेल असाच तो माणूस आहे. त्याचं जे गाव आहे जैतापूर, अतिशय सुंदर खाली आहे. म्हणजे कोकण खरं बघायचं तर त्याच्या स्टेटसमधून खरंच बघता येतं. आम्हालाही नेहमी वाटतं की यांच्या गावी जावं, सगळं
कोकण, मी स्वतः कोकणी आहे. मार्लेश्वर म्हणून जे देवस्थान आहे ते माझ्याजवळ आहे. तर तरीसुद्धा आम्ही डोंगरातले राहणारे सह्याद्रीमध्ये आणि मी खाडीच्या जवळपास राहणारे, त्याच्यामुळे ते वेगळं आकर्षण आहे. सुजनला पण आता बोलायचं असेल, पण सुजनचा मी नेहमीच आभारी राहीन. आणि सुजनने मला वाटतं सगळं त्याने आयुष्य उपभोगलं आहे. वडील गेल्यानंतर त्याने आईला जे काही सांभाळलेलं आहे, कोणीतरी म्हटलं की साईचा आशीर्वाद आणि आईचा आशीर्वाद, मी तर म्हणेन साईच्या आशीर्वादापेक्षा आईचा आशीर्वाद जास्त महत्त्वाचा आहे. देवाने आपल्याला जन्म दिला आहे मनुष्याचा. मनुष्य जन्म हा देवाने दिलेला आहे, म्हणजे देवाने आशीर्वाद देऊनच पाठवलेला आहे. मला कोणी विचारलं की काय कसं आहे, मी म्हणतो तुमचे आशीर्वाद. मी नेहमी सगळ्यांना म्हणतो तुमच्या आशीर्वादाने बरं आहे. तर मला लोक म्हणतात की तुम्ही आमचे कसले आशीर्वाद, देवाचे आशीर्वाद नाही. देवाने मनुष्य जन्म दिलाय म्हणजे देवाने आशीर्वाद देऊन पाठवला आहे. मनुष्याचे आशीर्वाद कोणाला मिळत नाही, ते मिळवणं महत्त्वाचं आहे. ते आशीर्वाद या व्यक्तीने खूप मिळवले. आईची त्यांनी एवढी चांगली सेवा केली आणि ती सेवा करताना खूप त्याने जे काही सोचलंय, जे काय मिळवलंय ते त्या माऊलीमुळे, त्या माऊलीची त्याच्यामुळे मला स्वतःला असं जेव्हा प्रसंग असतो कौटुंबिक, तो फार भावतो. म्हणजे एकत्र कुटुंब असणं फार कठीण गोष्ट आहे तरीसुद्धा, आणि म्हणूनच आपण राहू शकतो. मोठे भाऊ तर त्यांचे एवढे भरून आले त्यांना की ते गदगदले, म्हणजे त्या गदगदण्यामध्ये सगळं आयुष्याचं सहार आलं, बाकी काही उरतच नाही. त्याच्यामुळे पुन्हा एकदा माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियांतर्फे मी सुजनला पुन्हा एकदा जी व्यक्ती माझ्या आयुष्यात आणली त्या व्यक्तीतर्फे पण मी त्याला आणि त्या दुर्बळताना माझ्या घरी येण्याचं आमंत्रण देतो आहे. ऑफिशियल बऱ्याचदा दिलं आहे, पण त्याने काही अजून स्वीकारलेलं नाही आहे. म्हणून मी आज पुन्हा एकदा त्याला आमंत्रण देतोय आणि या सगळ्यांतर्फे, माझ्या कुटुंबियांतर्फे, माझ्यातर्फे आणि तुम्हा सगळ्यांतर्फे मी त्याचं उर्वरित आयुष्य पूर्ण समाधानी, सुखाचं, दीर्घ आयुर आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी आणि त्याच्यासाठी म्हणून साईचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. झालं की अनिल वाटकर साहेब एक गाणं पेश करणार आहेत त्यांच्यासाठी. तर मी सुजनजी पंकेरकर साहेब, मी तुमच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो, पण माझा एक अनुभव सांगतो. 22 जुलै 2014 मी रिक्षातून जेवायला चाललो होतो. माझ्याकडे हॉस्पिटलला होते, ऑपरेशन झालेलं होतं आणि त्यावेळी मला 8:30 रात्री फोन आला की वाटकर कुठे आहात? म्हटलं मी जेवायला चाललो बहिणीकडे. ठीक आहे बरं, आज कुठे थांबणार तुम्ही, हॉस्पिटलला की घरी? म्हटलं मी हॉस्पिटलला थांबणार. तर ठीक आहे, तुम्ही चपात्या किती खाता? म्हटलं 3 खातो. दुसऱ्या दिवशी या माणसांना, या माऊलीने डबा पाठवून दिला माझा. ही माझी कृतज्ञता आहे. असं म्हणतात की निरोप हा जीव घेण्यात असतो तर लवकर संपवायचा असतो. पावलं रेंगाळत ठेवली तर असुरांना बाण फुटतो. अधिक काही न बोलता मी सुजनजी पंकेरकर साहेबांना सांगेन, विनंती करेन त्यांनी त्यांचं मनोगत दिल खुलासपणे व्यक्त करावं. वेळेची मर्यादा नाही.